कल्याणच्या कोण गावामध्ये मोठा सुक्या मच्छीचा बाजार होता, तिथून आणली होती सुकी मच्छी आणि याच्यामध्ये होता जवळा सुक्का. जवळा चाळून घेतलेला आहे, साफ करून घेतला आहे, चाळणीतून व्यवस्थित घाण निघते. जवळ्यामध्ये बारीक बारीक मातीचे कण असतात आणि इतरही सुकी मच्छी असते, ती काढून घेतलेली होती. त्याच्यानंतर जवळा हा भाजून घ्यायचा आहे. भाजल्यानंतर चव पण खूप छान लागते. त्याच्यानंतर मी आता मध्ये गरम पाणी टाकणार आहे. गरम पाण्यामध्ये एक उकळा घेणार आहे. गरम पाण्यामुळे काय होतं, वाससुद्धा निघून जातो. आता ही सुकी मच्छी स्वच्छ झालेली आहे. तेल टाकून घेतले, कांदा, लसूण, मिरची, भरपूर कांदा टाकायचा आहे. सुक्या मच्छीला टेस्ट खूप छान लागते. इथे मी 3 मीडियम साईजचे कांदे चॉप करून घेतलेले आहेत आणि हा जवळा साफ करून घेतलेला आहे. आगरी मसाला टाकलेला आहे, हळद टाकलेली आहे, टॅमॅटो टाकलेला आहे आणि सीझन आहे कैरीचा म्हणून कैरी, उभ्या चिरलेल्या मिरच्या, थोडी कोथिंबीर आणि जवळा तयार आहे. चला